जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. कोण रे? अरे मी तात्या विंचो. अरे कुठला कोण? चल रे. ए माझा आत्मा तुझ्यात घालू काय? ये तात्या विंचो. ए भगामुगे भगनी भागो दरी भगमासे यौवने एम क्लीम नक्लीम नक्लीम ओम फट स्वाहा. मला तुझे काय काय खडे आहेत तुझ्या वडिलांबद्दल कानाला? अहो कानाला दडे बसलेत खडे जाऊन जाऊन. टिंग 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 टिंग. हे काय? कानाचे खडे काढले. अभिनय करायचं असं ठरवलंस ते शिक्षण कच्चं होतं म्हणून का शिक्षण चांगलं होतं तरी अभिनय करायचं असं ठरवलं होतंस? नाही, शिक्षण चांगलं होतं. वा. एक विषय फक्त फारच कच्चा होता, तो म्हणजे गणित. बाकी सगळं व्यवस्थित होतं. मग आता पक्क झालंय का? कारण बाकी सगळं गणित जमलंय तुला गेले काही. आता वेगळ्या बाबतीत पक्क झालंय, पण गणिताच्या बाबतीत मी अजूनही कच्ची. सोडू दे, गणिताचा विषय सोडून देऊ. कारण मग गणित पक्क होतं असं धरून जर मुलाखत घ्यायची झाली किंवा बोलवायचं झालं तर फार थोड्याच लोकांना बोलवायला लागेल. राईट. सुरुवात केलीस तेव्हापासून तू फार उत्तम विनोदी अभिनेत्री होतीस. नाही का तू व्यक्तिमत्वच तुझं विनोदी असेल नाही का? तू खट्याळ बेटाळ असेल. नाही, खट्याळ मी कधीच नव्हते. म्हणजे माझ्या बाबतीत कोणाच्या बेसिकली फार कंप्लेंट्स नाहीच आहेत, म्हणजे असं मला वाटतं. म्हणजे तू गंभीर प्रवृत्तीची होतीस. खूपच. कारण का मला नंतर मी टेलिव्हिजनवरती काम करायला लागल्यावरती विलनची बायको, कोणाची तरी गांजलेली बहीण. हे कुठलं विलनला लग्न करायला वेळ असेल असं स्क्रिप्ट कोणी लिहिलं होतं? नाही होते. झी मराठीवरती तू तिथे मी नावाची खूप गाजलेली मालिका होती आणि त्याच्यामध्ये मिलिंद शिंदे एकदम हार्ड कोर विलन होते त्या सिरियलमध्ये आणि त्यांची मी बायको होती. म्हणजे वैयक्तिक आयुष्यात तू गंभीर होतीस? ॲब्सोल्युटली. बेस्ट स्टुडंट, मॉनिटर, बेस्ट गर्ल अशी शाळेतली आणि सगळं व्यवस्थित छान. माझ्या आई वडिलांना पण. शेवटचं विचारतो, तू अत्यंत गंभीर स्वभावाची मुलगी होती? अत्यंत गंभीरच होती. नाही, आमच्याकडे पुरावे आहेत ते जरा वेगळे आहेत. अरे बापरे. श्रेया आता असं म्हणाली की ती अत्यंत गंभीर आहे स्वभावानी. हे जर कोणाला खोटं आहे असं सांगायचं असेल तर त्यांनी या इथे ताबडतोब यावं. श्रेया, ही माझी मोठी मावशी आहे, जिला मी मावशी म्हणत नाही, जिला मी माच म्हणते लहानपणापासून. आज तिचा हा पहिला टेलिव्हिजनवर दिस इज सच अ सरप्राईज. तिने माझ्या आईचं बाळणपण हिने केलंय. ही पुण्यात होती म्हणून माझा जन्म पुण्याचा आहे. एक मिनिट तू ना ते इकडे तिकडे फिरू नको. नाही, कारण मला माहिती आता काय. कोणाला असं वाटतंय की ही पहिल्यापासून गंभीर नव्हती, ते कसं ते सांगायचं? श्रेयाला मी लहानपणापासून म्हणजे पाळण्यातूनच बघितलेलं आहे पहिल्यांदा. पण तेव्हा मी म्हणू शकले नसते की तिचे पाय पाळण्यात दिसत आहेत. पण अगदी लहानपणापासून मला अगदी त्याचा प्रत्यय येत गेला. अगदी म्हणजे ती गंभीर अशी नव्हती, पण इतक्या तिचं निरीक्षण शक्ती म्हणा किंवा ॲक्टिंगचं एक स्किल अगदी छोट्या असल्यापासून होतं. ट्रेनमधनं जी मुलं गाणं म्हणतात, हम तो चले पुन्हा एकदा अनेक वर्षानंतर आपण सांग ऐकावं ऐकू कसं ते. तुम तो ठहरे परदेसी साथ क्या निभाओगे. कोण रे? अरे मी तात्या विंचो. अरे कुठला कोण? चल रे. ए माझा आत्मा तुझ्यात घालू काय? ये तात्या विंचो. एम भगामुगे भगनी भागो दरी भगमासे यौवने एम क्लीम नक्लीम नक्लीम ओम फट स्वाहा. मला तुझे काय काय खडे आहेत तुझ्या वडिलांबद्दल कानाला? अहो कानाला दडे बसलेत खडे जाऊन जाऊन. टिंग 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 टिंग. हे काय? कानाचे खडे काढले. अजिंक्य, मला तुमची सगळ्यात जास्त गरज आहे आता. काय झालं ते स्पष्ट बोल. आम्हाला आपल्या घरातून बाहेर काढलंय. काय? शीतलने पण तुम्हाला काहीच नाही सांगितलं? अगं शीतल मला काहीच बोलली नाही. तिच्यामुळेच तर सगळं झालंय म्हणल्यावर कशी सांगल तुम्हाला ती? आत्ताच्या आत्ताच जा.
आणि त्यांची माफी माग. आणि पुढच्या 24 तासाच्या ती दोघं सुद्धा मला घरात पाहिजेत. आणि ते जोपर्यंत घरात येत नाहीत तोपर्यंत मी तुझ्याशी बोलणार नाही. यावेळेस सगळे डाव मीच जिंकणार. तू इथे कशी? कर्तव्य पार पाडायला आली. म्हणजे काय करणार कायस तू? आज मी घेऊन जायला आली माझ्या नवऱ्याची बायको. चल मला नाही जायचंय तिच्या बरोबर. आय एम व्हेरी स्केर्ड. शाळेत नाही घेऊन जाते तुला. तुझ्या नवऱ्याच्या घरी चाललीस तुझ्या सवती सोबत. यांच्यावरचे आरोप वाचून दाखवा. स्वराज्याचा वारस डावलण्याचा राजद्रोह केल्याचा आरोप आहे यांच्यावर. आम्ही कोणालाही डावललेलं नाही. उलट आम्ही स्वराज्याच्या वारसासोबतच होतो. कोण वारस? अरे महाराजांनी शेवटच्या क्षणी शंभूराजांचं नाव घेतलं या. महाराज अंतिम समयी शुद्धी तरी होते का? शिकण्यासाठी जागा वय महत्वाचं नसतं. महत्वाचं असतं ते शिकवणं आणि शिकणं. तर तुम्ही शाळा सोडली पण तुम्हाला शिकवता येणार नाही असं कुठे? हे बघा तुम्ही पोरासनी इकडंच घरात शिकवा की. शिकवणं कायम ठेवण्याचा निर्णय तुम्ही एकदम चांगला घेतला असा बघा. मी शिक्षिका आहे आणि मी कायम शिकवत राहणार. मग आमचा फुल्ल सपोर्ट आहे तुम्हाला. अरे वा, मग तुमचा हा पाठिंबा घेऊन आता निघते मी शाळेला. नाही सर, माझा निर्णय ठरलाय, आता त्यात बदल नाही. अजिंक्य, मला तुमची सगळ्यात जास्त गरज आहे आता. काय झालं ते स्पष्ट बोल. आम्हाला आपल्या घरातून बाहेर काढलंय. काय? शीतलने पण तुम्हाला काहीच नाही सांगितलं? अगं शीतल मला काहीच बोलली नाही. तिच्यामुळेच तर सगळं झालंय म्हणल्यावर कशी सांगल तुम्हाला ती? आत्ताच्या आत्ता जा आणि त्यांची माफी माग. आणि पुढच्या 24 तासाच्या ती दोघं सुद्धा मला घरात पाहिजेत. आणि ते जोपर्यंत घरात येत नाहीत तोपर्यंत मी तुझ्याशी बोलणार नाही. यावेळेस सगळे डाव मीच जिंकणार. तू इथे कशी? कर्तव्य पार पाडायला आली. म्हणजे काय करणार कायस तू? आज मी घेऊन जायला आली माझ्या नवऱ्याची बायको. चल मला नाही जायचंय तिच्या बरोबर. आय एम व्हेरी स्केर्ड. शाळेत नाही घेऊन जाते तुला. तुझ्या नवऱ्याच्या घरी चाललीस तुझ्या सवती सोबत. यांच्यावरचे आरोप वाचून दाखवा. स्वराज्याचा वारस डावलण्याचा राजद्रोह केल्याचा आरोप आहे यांच्यावर. आम्ही कोणालाही डावललेलं नाही. उलट आम्ही स्वराज्याच्या वारसासोबतच होतो. कोण वारस? अरे महाराजांनी शेवटच्या क्षणी शंभूराजांचं नाव घेतलं या. महाराज अंतिम समयी शुद्धी तरी होते का?
लग्नाला किती वर्ष झाली? 27 वर्ष. हसणं बंद झालं का? नाही ना, हसतच नाही. बरं, वहिनी कधीच रागवल्या नाहीत तुमच्यावर, त्याचं काय रहस्य? नाही रागवल्या कशा नाही, काय फोर्स आला बघितलं, इतका वेळ गप्प होते, रागवली नाही काय, त्याच्यातच मला 27 वर्ष दिसायला लागली.